नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट आपल्या या युट्यूब चॅनलवर. मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे. मॅक्झिमम महाराष्ट्रातल्या मित्रांनी माझ्या 10वी कंप्लीट करून 11वी मध्ये सीईटी, जेई, नीट सारख्या स्वप्नांना डोळ्यासमोर ठेवून 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलाय. 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स यांचा कन्सर्न यायला लागतो, बायोलॉजीचा कन्सर्न यायला लागतो आणि 10वी पर्यंत जे आपण शिकलोय तेच सब्जेक्ट फक्त नव्या नावानिशी आणि वेगळ्या डेप्थ लेवलला जाऊन आपण नव्यानं शिकायला सुरुवात करतो. 10वी पर्यंत आपल्याला फक्त सायन्स होतं, विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 होतं. त्याचंच आपलं सेपरेशन फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये व्हायला लागतं. त्यातला फिजिक्स हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमधून आपण फिजिक्स या सब्जेक्टवर फोकस करून लर्न करणार आहोत. एक शिक्षक म्हणून नाही, पण जेव्हा माझे विद्यार्थी म्हणून मी माझ्याच भावना किंवा माझेच दिवस आठवायला लागतो 11वीच्या सुरुवातीचे, तेव्हा माझं एक तर 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालं. त्यामुळं स्टेट बोर्डचा मराठी मीडियमचा विद्यार्थी असल्यामुळं सुरुवातीच्या काही काळामध्ये मी प्रचंड लँग्वेजच्या प्रॉब्लेम्सला फेस केला. एक काळ इतपत होता की सायन्स आपल्याला झेपेल का, सायन्स सोडून द्यावं का, आणि मला असं वाटतं ही भावना मॅक्झिमम महाराष्ट्रातल्या कित्येक विद्यार्थ्यांची व्हायला लागते काही काळ तरी, जोपर्यंत एक आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत. पण मित्रांनो, तुम्ही ठाम राहा, प्रयत्न करत राहा, निश्चित यश मिळतं जर आपण सातत्यानं स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत करत पुढे गेलो तर. 10वी पर्यंत जे काही फिजिक्स आपण शिकलंय, ऑलरेडी आपण लाईट, इलेक्ट्रिसिटी रिलेटेड चॅप्टर्स किंवा फोर्स, कायनेमॅटिक्स रिलेटेड चॅप्टर 10th पर्यंत पण लर्न केलेत आणि तेच चॅप्टर आपल्याला नेक्स्ट डेप्थ लेवलला जाऊन लर्न करायचे किंवा शिकायचे. वेगळं असं काहीच नाही. त्यातल्या त्यात फिजिक्स हा काही फक्त सब्जेक्ट नाहीये. फिजिक्स समजून घेतलं तर आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचं आपण केलेलं ऑब्झर्वेशन्स किंवा त्या रिलेटेडचे सायंटिफिकली असलेले रूल्स आपल्याला लर्न करायचे. तुमच्या समोर फिजिक्सची डेफिनेशन आहे. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ मॅटर, एनर्जी अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं, मॅटर म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली जे काही अस्तित्वात आहे, जे काही आपण ऑब्झर्व करू शकतो, पाहू शकतो किंवा अस्तित्वात आहे, असं सगळं काही. मॅटर, एनर्जी मीन्स ऊर्जा, आणि देअर ट्रान्सफॉर्मेशन. मॅटर कन्व्हर्टेड इट इनटू एनर्जी और एनर्जी शिफ्टेड इट इनटू मॅटर. सो ते जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहेत, त्यावेळेस जे काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत किंवा जे काही मेजरमेंट्स आहेत, यांचं सातत्यानं केलं जाणारं ऑब्झर्वेशन, केली जाणारी स्टडी हा आपल्या फिजिक्सचा मुख्य गाभा आहे. असंही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळ उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फिजिक्स जगत असतो. इव्हन इलेक्ट्रिसिटी, मोबाईल किंवा जे काही तुमच्या घरातले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, उपकरणं आहेत, किंवा आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही व्हेकल्स वापरतोय किंवा जे काही सॅटेलाइट्स आहेत, इच अँड एव्हरीथिंग हे फिजिक्सच्या प्रिन्सिपलवर लर्न करत करत चाललेलं आहे. फिजिक्स शिवाय या गोष्टी पॉसिबल नाही. त्यामुळे हा विषय महत्वाचा आहे. फक्त पाठांतर करून, रट्टा मारून स्कोअर करणं कधीही शक्य होत नाही. जर तुम्हाला सीईटी, जेई आणि नीट सारख्या एक्झाम मध्ये स्कोअर करायचं तर फिजिक्स हा आत्मसात करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप प्रत्येक आर्टिकलवर आपण डिटेल डिस्क्रिप्शन किंवा एक्सप्लेनेशन देत देत आपण पुढे जाणारच आहोत. सो चॅनलशी जोडून राहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण 11वीचा जो काही पहिला महत्वाचा चॅप्टर आहे, युनिट अँड मेजरमेंट्स, हा नेक्स्ट पार्ट मध्ये आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यानंतर सातत्यानं आपण एक एक चॅप्टर मधले काही कन्सेप्ट आणि आर्टिकल्स याच्यावर एक्सप्लेनेशन देत देत ही व्हिडिओची सिरीज सुरूच राहणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.